तो हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आपल्यासोबत आहेत आज पप्पू मिस्त्री आणि आज आपल्याकडं स्लॅब पडणार आहे. तर त्यामुळे आता मी तुम्हाला दाखवतो. आम्ही लाईट फिटिंग पण केलेलं आहे. ती कशी लाईट फिटिंग केली हे पण दाखवतो. अंडरग्राऊंड फिटिंग पप्पू मिस्त्री आणि चाचा हे दोघांचं काम चालू आहे. आणि आज जरा उशीर झाल्यामुळे लस गडबड झाली दिसती. आज त्याकडे बघायला बी वेळ नाही. असो, काय हरकत नाही. हे बघा, हे दिसते का, हे फळ टाकलं तिथं आहे. हे पायऱ्या हजिना, हे बघा हजिरा. आणि इकडे हे आलेलं आहे मशीन. हे कसे मशीन स्लॅबसाठी मिक्सर मशीन आले त्या ट्रकात. तुम्हाला दाखवतो अंडरग्राऊंड फिटिंग. जय श्रीराम. हे अंडरग्राऊंड फिटिंगच्या पायपा, हे पायपा बांधावं लागतं. आता काय खरं नाही. ओके, ते एक पॉईंट काढ. प्रत्येक ठिकाणी पॉईंट काढले. तिथे एक पॉईंट, तिथे एक पॉईंट. वरच्या ठिकाणी वरच्या टाईपमध्ये म्हणजे वरच्या कच्चे 3 पॉईंट निघालेत आणि खालच्या ह्याच्यात 7 पॉईंट निघालेत. हे असं स्लॅब आहे सगळा टोटल. दाखवतो. हे अशी सगळी गाजाची चादर अंतरली आणि ह्याच्यावर स्लॅब पडणार आज. तर प्लॅस्टिक पिशवी बांधावं लागेल, नाही तर काय ह्याच्यात सिमेंट द्यायचं काम आहे. आणि इथपर्यंत हे असं टावर टाईपमध्ये येणार. हे अशा जे आहेत काय म्हणतात त्याला आपण, टावर लिफ्ट टाईपमध्ये येणार. त्यामध्ये असं येणार आहे. अशा वगैरे सगळे मिस्त्री वैतागलेत आज. जरा उशीर झाल्यामुळे काय दिघा नाही. आज वस्ती उठायचा कार्यक्रम दिसते आज. हे बेले हे व्हायब्रेट मशीन. हे ज्यावेळेस सिमेंट टाकतात ना त्यावेळेस हे मशीन वापरलं जातं, व्हायब्रेट मशीन. हे देखो भाई, ये देखो, ये मशीन है मिक्सर मशीन. इसमें सीमेंट और खड़ी क्रशर एक साथ डालते हैं और ये यहाँ लगाएंगे. इधर देखते हैं मशीन, इधर और इधर से ऊपर आएंगे और यहाँ से ऊपर पड़ेगा सिर्फ स्लैब. लिफ्ट बांधायला सुरुवात झाली. बघायचं का लिफ्ट कसं बांधतेच. हे बघा, हे असं लिफ्ट बांधायला चालू केली. एवढं वरती लिफ्ट बांधायचं म्हणजे चेष्टा आहे का. चौघ 5 जण वरतात वरती आणि खाली बी तेवढीच टाकते. बघा, बघितले काय. आपली कच पण आली आता. ही एक कच आणि ही एक, हा एक टेम्पो. असे 2 टेम्पो आले. आता गल्ली पूर्ण पॅक होईल. आणि ह्याच्या खाली सिमेंट 120 फुटी एसीसी कॉन्क्रीट प्लस. हे गँगवार टोळकी. आता संध्याकाळच्या टायमाला तरी 5:30-6 वाजतील. 5:30-6 वाजतील. आता किती, आता 10:30-11 वाजले असतील. आज पण उशीर झाला. मला वाटलं लवकर सुरू होईल, उशीर झाला. काय हरकत नाही, चालायचं. त्यात पण लिफ्ट पण जोडून झाली. आणि लिफ्ट जोडल्यामुळे जरा थोडंसं प्रॉब्लेम आला होता आता. हां चाल आज कसं त्यात कांता मिस्त्रीचं पण आगमन झालंय. कांता मिस्त्री लय दुसऱ्या दर्शन दिले. कांता मिस्त्री सहज भेटत नाहीत कोणाला, नाहीतर त्यांना सतत फोन करावं लागते. येताय काय, जमते काय बघा, नाहीतर सहज मिळत नाहीत कांता मिस्त्री. कांता मिस्त्री पप्पू मिस्त्री घेऊन आणावं लागते. आज गावली दोघं बी आले, जागेवर सापडले झाली. हा दुसरा ट्रक कच्चा पहिला इथं वाटलं. हे लिफ्ट लावल्यामुळे लय अपघात झाले मध्ये. आणि इकडे ह्या साईडला खडे होते. त्याच्यामध्ये खडे पण आले. आता खडे हे 3 ब्रास झाले आणि खडे त्यात जवळा झाला लागत एकदा. दोनदा कच आली. इकडं पण कच आणि इकडं पण कच. अजून टोटल 3 ब्रास कच झाली. हे बघा, मिक्सर जोडायला लागले. आता मिक्सरची पण पूजा चालू करायची. मिक्सर जोडला की पूजा चालू करायची 2 मिनिटं. आपलं म्हणजे नसतं नाही, मशीनची पूजा करायची. पूजा करत पडला की ठेवली की ठेवायचे ₹1 ठेवायचे ठेवले. बाकी वर्षी 500 ठेवले.
काय काय मागच्या वर्षी 500 ठेवले मग आता हे दुसरा मारला उलट वाढली पाहिजे. आता मालक तिकडे आहे आमचं गाव हो. पुढे ह्याच्यावर पुढं का पुढे हो पाणी जायकडे पाणी लागेल तर मालकाला सांगा लक्ष्मी लागले तर जास्त त्यांना अजून लागले तर त्यांना सांगा ते मालक काय वरची माझ्या मागं भेटले का आमच्या मातोश्री मिक्सर पूजा करणारे स्लॅब जोडणार स्लॅब पडणार आणि ह्या वरची जी बांधली लिफ्ट आहे वरची मोठी भेटलं की एवढं मागाशी वरून खाली आलं असतं मग कळालं असतं जन्नत झालं असतं हे लिफ्ट ग हेत ना असं हे वरती नेत होते ना त्यावेळेस ते हे झालं थोडं तिरपं झालं ते मांडाचं काय खरं नाही वस्तू जोडाचा कार्यक्रम उदबत्ती विजवून आणली उदबत्ती विजवून आणली शेत टाका लावली चालतं ना थोडं थोडं शेत टाकलं प्रॉब्लेम नाही ना काय 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 केली लक्षात तेवढं खाली पारच तर ठेवले तर वर्षभर तरी आज चालायचंच तेवढं एवढं त्याला काय त्याच्या सर्व दाखवलं देशसेवेसाठी 20 वर्ष लढायला एवढा माणूस त्याच्या दाखव थोडं दाखव तिकडे तुझा थोडं दाखव आणि पप्पूवर लिंबू करून टाकायचं ते कुठं पोरी मागायला आले त्याचे काय माहिती लेफ्ट टाकायला सुरुवात झाली आता मशिनरी लिफ्ट खालची लिफ्ट येते ह्यातनं मटेरियल भरून वरती येते हे बघ ह्यातनं ओढलं जातं ह्याच्यात त्यात माल टाकला जाणार आणि तिकडे गाडावून इकडं वरते त्याच्यात आणि पप्पू शेटने व्हायब्रेट मशीन चालू केले हे व्हायब्रेट मशीन इकडं त्यात माल टाकला की व्हायब्रेट होते मशीन पूर्ण व्हायब्रेट केलं जातं ह्याच्यात असं ह्याच्यात हे जे असे पिलर आहेत ना आडवे बीम त्यात टाकलं जाते पूर्ण हे असं मशीन चालणार आणि आज आपला स्लॅब बघायला आलेला आहे किराणा मालचे अध्यक्ष जगदीश कावडे कधी नव आमच्या घराला पाय लागले त्यांचे आमचा बचपन का जिगरी यार अरे धुमाळ इंद्रजित स्वागत यांचं कधी नव आला इकडे वरती आणि प्रत्येक वेळेस काहीतरी माप काढत असते कडे किती किती कवळा असते कडे बघ की एकदम कवळा असते आज आणि मग काय ब्रेड मशीन असं काम करते वेळ काय वस्ती उठाचा कार्यक्रम आहे आधी इकडचे बीम भरून झाले असते आधी त्रिकोणचे आता ह्या साईडचे बीम भरायला चालू केले हे वेळ काय हे असले लिफ्ट खाली 2 गाड्या भरल्या जातात त्यात तुम्हाला दाखवतो मशीन कसं काम करते ते बघ दिसतंय का इकडं खडे इकडं ब्रास कच दोन्ही मिक्स करून त्या गाड्याचं वरती लिफ्ट लावली असा सगळा विषय आहे एकंदरीत अजून एवढं बाकी आहे स्लॅब पडायला म्हणून तुम्ही दुपारी 4-5 तरी वाजतील कमीत कमी आज वेळलं का हे वेळलं काय एवढं ओतून झाला इकडं अजून तिकडचं बाकी आहे वास्तूकडे मोठी स्क्रीन लावायची अजून इकडचं बाकी आहे एवढ्यातला आणि आता इकडचं भरून झाले अजून जेना बाकी आहे एवढा असा नाही म्हणलं तरी दुपारी 3:30-4 वाजतील एवढ्याला 3:30-4 वाजतील आज दुपारच्याला आज काय जेवढं सुट्टी आता आज उपास त्यात काय विषय नाही आता खडी संपत नाही तर दुसरी गाडी आली आतापर्यंत 2 ब्रास तरी संपलं खडी हे बघ इथं खडी होती खडी इकडे संपली आणि इकडचं जर बघितलं का इकडचं कच इकडे राहिले आणि आता परत इकडे खडीची गाडी आली
मग गल्लीत तरी वाळवा लागते, गल्लीत जागा बी नाही, तेवढी जागा आहे म्हणून जरा तरी बरं आहे. मग काय खरं नाही, तेवढीच नेल खडे माघारी टाकावं लागेल. खडी बी सुकत आली, आता काम थांबावं लागेल, परत मशीन बंद पडेल परत. एवढी ही किती ब्रासची पण आहे? हा, एक ब्रासची गाडी एवढी. आता वस्ती उठायचा कार्यक्रम सगळ्या गल्लीत दूर होता का नाही बघितलं, वारं पण सुटलं इकडे तिकडं, त्यामुळं काय विषय नाही. फुल राडा धिंगाणा. कमीत कमी अर्धा तरी स्लॅब होत आला आहे, भेटलं काय. नंतर मस्तीने लेवल चालू केली इकडं. आपला दोस्त पण्या थोडं दाखवा ना आताकडे. हाय, काय विषय नाही, जितकं लवकर पडलं तितकं लवकर बरं होईल आपल्याला, काय टेन्शन नाही. मग अशा पद्धतीने फायनली स्लॅब पण झाला आणि आता कांता मिस्त्री लेवल करते. मग दाखवतो 1 मिनिट. ही अशी लेवल केली इकडं आणि इकडं कांता मिस्त्री लेवल करते. इकडचं सगळं झालेलं आहे, काम संपलं. अशी होते कांता मिस्त्री, तुम्हाला माहिती आहे काम खट असते, तर मग काय विषय नाही, 1 नंबर. हे बघ, ऋतिक रोशन बघायचं आहे. ऋतिक रोशन होय, आम्ही ऋतिक रोशन दाखवतो त्यांना, बॉडी दाखवतो ऋतिक रोशनची. ऋतिक रोशन गोवा बीचवर आला म्हणा. पायऱ्या पण होत आल्या कमीत कमी आणि इकडचं अर्ध बांधकाम झाले. वेगळं काय पायऱ्या पोपो शेटने पायऱ्या भरायला घेतले. जे पिवळं दिसतं का, हे फळ्यांचं निघालंय, नवीन फळं होते, त्यामुळे त्यातनं सगळं केमिकल म्हणजे थोडंसं ते पिवळं निघालं काहीतरी असते, तर आम्हाला पण माहित नाही. जाऊ दिवशी सोडून पण त्याला लागतं ते बघ, एवढं स्लॅब भरतं. इकडचा अर्धा राहिलाय. कमीत कमी एवढ्या ह्याला 60 फुटे गेले सिमेंट, अजून बाकी व्हायचं अजून बघा. इकडचं चालू, इकडचं लेवल काम लेवल करतं इकडं. ओके, हे जे पाणी आहे का, हे पाणी बी लगे पाणी असं ते पाणी सोडतं, असं एअर सोडतं लगेच. त्याच्यामुळे एसी सिमेंट 1 नंबर आहे. असं पाणी वगैरे धरून ठेवत नाही लय. ते बघ, हे असं आहे, त्यामुळे एसी सिमेंट 1 नंबर आहे. ह्यावेळेस स्लॅब लवकरच पडला, दुपारी किती 3 वाजेपर्यंत पडला स्लॅब. मागच्या वेळेस पडला होता 4, 5, 6 वाजले होते कमीत कमी. आज लवकर झाला स्लॅब. हा, सगळं स्लॅब वगैरे पडलेला. आता सगळं त्यांचा सगळं मिक्सर रथ वगैरे सगळं धुवायला लागले. ते आता बघायचं सगळं धुवून झालं. आता तिथं परत माघारी येणार ते इथनं ओढत आणि ट्रकात ठेवणार त्यांच्या इथं. माझा अवतार बघायचा काय काम केल्यामुळे स्लॅबवर. हे बघ, हे बघ, ही अशी पॅन्ट, हे आणायची इच्छा आहे की झटक. कसं झटक बिटक काय नाही, झटकायचं नाही. आज आपण पण टोळकीसारखं काम केले, उन्हात आणायचं स्लॅबवर थांबले. चेष्टा आहे का, वट काम करत नाही. आणि इकडे लिफ्ट काय टावरचं काम चालू आहे आता, लिफ्ट काढायचं. हे बघ, हे वरचं 120 मधले 40 फुटे सिमेंट राहिलं फक्त एसीचं. आणि कच किती राहिले असेल अंदाजे? अर्धा ब्रास कच. खडे काय सगळी संपली जवळजवळ. अर्धा ब्रास कच आणि खडे काय संपली जवळजवळ. कार्यक्रम ओके झालेला आहे. जेवायला काय फक्त भाकरी आणि तांबडा भाकरी एवढंच आहे. वांग पण आहे का, वांग त्याने भाकरी कुस्कळली. आता मस्त पैकी त्याच्यावर वांग्याची भाजीचा रस्सा. जय महेशमती. फायनली स्लॅब टाकून झाला, जेवण पण झालं. आता आमच्यासोबत कच पण टाकली इकडे. हे बघ, इकडं कच सगळं गल्लीत राडाच राडा आणि इकडं पण कच, दोन्हीकडे कच, सगळा राडा गल्लीचा.